नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मी श्रुती आणि मी प्रियंका. तुमचं स्वागत करतो एका उत्साहाने भरलेल्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे डोक्याला ताप नको. पापा बापा. तर नेहमीप्रमाणे मागच्या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. प्रश्न असा होता की कुठल्या धर्मामध्ये स्पीड डेटिंग ही एक प्रथा आहे? प्रियांका, होऊन जाऊ दे उत्तर. हो, सो उत्तर असं आहे की ज्यूइश लोकांनी ही परंपरा सुरू केली, ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या समाजातल्या अविवाहित लोकांना एक संधी दिली आहे त्यांच्या जोडीदाराला भेटण्याची. सो असं म्हणतात की स्पीड डेटिंग वगैरे हे आजकाल सुरू झालेल्या गोष्टी आहेत. सो असं काही नाही आहे, आपल्याला फक्त माहिती नव्हतं मे बी इतके वर्ष. हो सो ही अशी एक प्रथा आहे त्यांच्या समाजामधली. हो, आणि ज्युइश लोकांना मानलं की इतक्या जुन्या काळी त्यांनी अशी परंपरा सुरू केली. आय नो, म्हणजे किती छान आहे हे. बरोबर आहे, पण आता जायचं का पुढे? काय झालं श्रू, इतक्या लोक झालीस तू अचानक? कारण म्हणजे मला ना अशा खूप मिक्स्ड फिलिंग्स येत आहेत आता. म्हणजे हो, आनंद पण होतोय की आपला हा 11वा एपिसोड आहे आणि आपण 11 एपिसोडपर्यंत पोहोचलो आणि आपण इतका छान हा पॉडकास्ट हँडल करतोय आणि आपल्याला 1500 पेक्षा पण जास्ती डाउनलोड्स आले आहेत पॉडकास्टचे, जी खूप छान येस. गोष्ट आहे. पण त्याच्याच बरोबर एक वाईट गोष्ट पण होणार आहे आणि आता तूच सांगते सगळ्यांना. अरे देवा. बरं, सो श्रुतीला याच्यासाठी वाईट वाटतंय कारण की फायनली तो एंड आला आहे असं म्हणेन मी. आणि तो एक डायलॉग आहे ना की कहीं पहुंचने के लिए कहीं से निकलना बहुत ज़रूरी होता है, नहीं तो गिले शिकवे होने लगते हैं. सो तसंच काहीसं आम्ही करणार आहोत. आता मला तर इथे एवढंच सुचतंय की हम रहे या ना रहे कल. पल याद आएंगे पल. हो, खूप खूप मेलोड्रामॅटिक झालोत आपण. पण ठीक आहे. पण मग आता शेवटचाच एपिसोड आहे प्री, तर मग मला असं वाटतं की ह्या पॉडकास्टमध्ये आपण आपल्याला जेवढ्या लोकांनी जे काही प्रश्न विचारले होते तर आपण त्यांचं उत्तर द्यायचा प्रयत्न करू ह्या शेवटच्या एपिसोडमध्ये. तर सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न तो म्हणजे ही पॉडकास्टची कल्पना तुम्हाला कशी सुचली? तर प्लीज सांग ना याच्याबद्दल थोडंसं. हो, मला तर तू हा प्रश्न बोलल्यावरती मला ती रात्र आठवली, जेव्हा आपण दोघे जणी कॉलवरती बोलत होतो आणि नेहमीप्रमाणे गप्पा मारत होतो. आणि गप्पा मारता मारता आपल्याला एका पॉईंटला असं झालं की आपल्याकडे एवढे एक्सपिरियन्सेस आहेत, आजूबाजूची लोक एवढे प्रेरणादायी आहेत आणि इतक्या गोष्टी घडत असतात प्रत्येकाच्या आयुष्यात. आणि जर आपण त्या योग्य वेने लोकांपुढे मांडू शकलो तर किती छान होईल आणि किती किती मजा येईल ॲक्च्युली हे सगळं करायला सुद्धा. येस, म्हणजे मला आठवत आहे की आपण असं बोलत होतो की किती इन्स्पिरेशनल असतात आणि मग आपल्याला पण असं झालं की ओके, आपले एक्सपिरियन्सेस पण खूप एंटरटेनिंग आहेत, मे बी लोकांना आवडेल ते ऐकायला. आणि मग काय करायचं, कसे सांगायचे हे एक्सपिरियन्सेस. आणि एक पॉईंट असा होता की जेव्हा आपण दोघी जणी एकाच वेळेला पॉडकास्ट असं म्हणून गेलो. हो, आय नो. म्हणजे मी जेव्हा आत्ता तो विचार करते तेव्हा मला असं होतं की आपण दोघींनी कसं काय त्यावेळेस अचानक आपल्या तोंडून निघालो, कारण आपण दोघी पण बऱ्यापैकी पॉडकास्ट ऐकतो. ह्या गोष्टीचा जेव्हा विचार करते तेव्हा पॉडकास्ट इतका आयडियल वाटायचा मला की प्लॅटफॉर्म, की तुम्ही लोकांना दिसत नाहीत, तुम्ही फक्त तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचतोय, जो आपला मेन उद्देश आहे. की आपल्याला काय वाटतंय आहे प्रत्येक गोष्टीवरती हे आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. येस, कल्पना सुचलीपेक्षा म्हणजे इट वॉज जस्ट अ थॉट आमच्या मनातला की आपण असं काहीतरी करू शकतो. आणि मला आठवत आहे की रविवारच्या रात्री आमचं असं काहीतरी बोलणं झालेलं आणि मग आम्ही ठरवलं की चल 2 दिवस आपण थोडंसं सर्च करू आणि आपण बुधवारी संध्याकाळी परत एक कॉल करू आणि मग ठरवू की काय करायचं आहे ते वगैरे. आणि जी वेळ ठरवली होती त्या वेळेला आम्ही दोघींनी तो फोन केला आणि तेव्हा आम्हाला हे रिअलाइज झालं की ओके, आपण दोघी जणी ह्या बाबतीत खरंच खूप सिरियस आहोत, कारण आपण दोघींनी तो अभ्यास केला होता की काय काय लागतं, कसं लागतं. एक्झॅक्टली. आणि त्याच्यातनं ती गोष्ट घडत गेली. एकदम बरोबर. ते असं म्हणतात ना, लाल शिक्का लावतात आणि गोष्टी पुढे होतात वगैरे. तो दिवस म्हणजे मला अगदी तसा वाटतो.
कारण की त्या दिवशी सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. येस. तो विदिन 2 डेज जरी असला तरी आपल्याकडे बरीच इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करून ठेवलेली की कुठला डिस्ट्रीब्युटर आपल्याला यूज करायचा आहे नक्की पॉडकास्ट, कारण की काहीच आयडिया नव्हती की पॉडकास्ट नक्की कसा ब्रॉडकास्ट होतो. एक्झॅक्टली. म्हणजे तोपर्यंत आपण फक्त पॉडकास्ट ऐकायचो, पण पॉडकास्ट तयार करायच्या मागची जी प्रोसेस असते की ते रेकॉर्डिंग कसं असतं, एडिटिंग कसं असतं, किंवा तो त्या ॲपल किंवा गुगल पॉडकास्टवरती कसा काय अपलोड होतो, हे काहीच माहिती नव्हतं. सो शून्य. ते सगळं आपण त्या 2 दिवसांमध्ये शोधून काढलं. पण आपण तिथेच थांबलो नाही. म्हणजे मला आठवतं की आता आपण असं म्हणतो की ऑफिसेसमध्ये वगैरे आपण अजाईल गोष्टी यूज करतो किंवा अजाईल एन्व्हायरमेंटमध्ये कामं करतो, तर ते आपण आपल्या पॉडकास्टमध्ये इम्प्लिमेंट केलं असं म्हणेन मी. आणि एकदम शिद्दतचे प्लॅनिंग, रेट्रोस्पेक्टिव्ह आणि रिव्ह्यूज वगैरे असे टाईप ऑफ गोष्टी केल्या. हो, तो आपला ॲडव्हान्टेज होता की आपण IT इंडस्ट्रीमध्ये काम करतो, त्यामुळे आपल्याला ह्या प्रोसेसेस माहिती होत्या मॅनेजमेंटच्या. सो अशी सुचली होती आम्हाला कल्पना. आणि अजून सगळ्यात जास्त हिट क्वेश्चन असा होता की पॉडकास्ट करायचं ठरवल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट काय केली होती. तर श्रू, काय केली होती बरं आपण सगळ्यात पहिली गोष्ट? पॉडकास्ट करायचा म्हटल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही जी केली होती ती म्हणजे आम्ही एक डॉक्युमेंट तयार केलेलं, ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या मनात येणारे सगळे प्रश्न लिहून ठेवले होते की आम्हाला काय काय कामं करावी लागणार आहेत. मग त्याच्यामध्ये अगदी बेसिक गोष्टी पण होत्या की पॉडकास्टचं नाव काय ठेवायचं, आणि त्याच्या मागे मग ते चॅलेंजेस की ओके मग नाव कसं असलं पाहिजे, त्याच्यातनं काय रिफ्लेक्ट झालं पाहिजे वगैरे हे सगळं. त्याच्यानंतर पॉडकास्ट किती मिनिटाचा असणार आहे किंवा तो किती फ्रिक्वेंटली ब्रॉडकास्ट करायचा आहे, आठवड्याला करायचा का 2 आठवड्यांनी करायचा का महिन्यानी करायचा, मग त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, असं खूप काय काय आम्ही लिहून ठेवलेलं त्या डॉक्युमेंटमध्ये. तेव्हा खूप काम केलं. आणि हो, हे तर डॉक्युमेंटेशनचा पार्ट होता. त्याच्यानंतर आपल्याला हाही विचार करायचा होता की कुठले सॉफ्टवेअर्स आपण यूज करू शकतो एडिटिंगसाठी, रेकॉर्डिंगसाठी. मग ते वेगळे असतात का, मग कुठले एक्सटेन्शन्स त्यांना लागतात, कुठलं डिव्हाइस तुम्ही यूज करणार आहे, ते ॲप्स कुठले डिव्हाइसेसला सपोर्ट करतं. येस. म्हणजे माझ्याकडे गेले कित्येक वर्षांपासून मॅकबुक आहे आणि मला आयडिया पण नाही आहे की गराज बँड नावाचं जे ॲप, जे सॉफ्टवेअर आम्ही यूज करतो ते तिथे आहे आणि जे मी कधीच यूज नाही केलं आहे किंवा मला माहितीसुद्धा नव्हतं आत्तापर्यंत. खरंच, म्हणजे आपण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचे नव्हतो, त्याच्यामुळे आपल्याला काहीच बॅकग्राऊंड नव्हती की साधं रेकॉर्डिंग होतं कसं, किंवा रेकॉर्डिंग करण्यासाठी माईक लागतो हे पण आपण आपल्या डोक्यात आलं नव्हतं. म्हणजे मला आठवतं की आपला पहिला एपिसोड आपण असाच मॅकबुकच्या स्पीकर्सवरती रेकॉर्ड केला, आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्याच ओळखीच्या अशा 2-3 व्यक्तींना तो पाठवला की तुम्ही ऐकून बघा की तुम्हाला आवडतंय का, आम्ही असं काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. आणि मग तेव्हा त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं की तुम्ही चांगला माईक विकत घ्या. तो एक मोठा चॅलेंज होता की कुठला माईक सिलेक्ट करायचा. माईक. हो, आणि बाजारात इतके माईक्स आहेत आणि जितके माईक्स त्याच्याहून आय थिंक 10 पट जास्त रिव्ह्यूज आहेत. सो ते रिव्ह्यूज एवढे कन्फ्युजिंग असतात आणि की तुम्हाला तो एक योग्य माईक घ्यायचा वगैरे खूप डिफिकल्ट जातं. पण आय थिंक ते सुद्धा आपण खूप सक्सेसफुली पार केलं, कारण आपला माईक खरंच खूप छान आहे. असं खूप लोकांकडनं आपल्याला नेहमीच हा फीडबॅक मिळत आला आहे की आवाज तुमचे खूप क्लिअर येतात. येस. पण हे इन्स्ट्रुमेंट्स खूप जास्त रोल प्ले करतात. सो एक चांगला माईक, एक चांगलं एडिटिंग डिसेंट सॉफ्टवेअर, नंतर तुमचे हेडफोन्स वगैरे, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत ज्या खरंच खूप उपयोगी ठरतात आणि थोडंसं का होईना पण ते एलिव्हेट करतात पूर्ण एक एपिसोडला. येस. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न होता की तुम्ही पॉडकास्टचे टॉपिक्स कसे सिलेक्ट करता. बापरे, म्हणजे ऍक्च्युली आम्ही कधी डिसाईड करतच नाहीत. एक्झॅक्टली. मला जेव्हा जेव्हा हा प्रश्न विचारला जातो ना तेव्हा मला इतकं हसू येतं, कारण असं होतच नाही की आपण टॉपिक्स, म्हणजे असं दोघी जणी बसलोय आणि आता की चल आता आपण टॉपिक्स डिस्कस करू किंवा आता आपण विचार करू की आपल्याला कशावरती बोलायचं. मला तर आठवतंय कित्येक वेळेला असं व्हायचं की अंघोळ करताना टॉपिक सुचायचे आणि मग असं व्हायचं की यार इथे आजूबाजूला कुठेतरी पेन आणि पेपर पाहिजे, मला लिहून ठेवायचं. सिरियसली, म्हणजे खरंच हे खूप. आणि हे तुला माहिती आहे ना, हा एक ऍक्च्युअली प्रूव्हन फॅक्ट आहेत की तुम्ही जेव्हा शाळेमध्ये असता तेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त क्रिएटिव्ह असता.
सो हे असं होणं खूप नॉर्मल आहे हे मला पण आत्ताच कळलंय, कारण असं नेहमी होतं माझ्याबरोबर. आणि ह्याच्याच मध्ये मला अजून एक सांगायला आवडेल की कधी कधी असं पण झालंय की आम्हाला एखादं गाणं आवडलंय आणि त्या हो. गाण्यासाठी आम्ही एक अख्खा एपिसोड केला. म्हणजे आय रिमेंबर की सध्या इंस्टाग्रामवरती खूप फेमस आहे हे गाणं, जुलिएट ट्रस्ट मी, आणि ते खूप छान गाणं आहे. तुम्ही ऐकलं नसेल तर नक्की ऐका. आणि ते गाणं आम्ही ऐकलं आणि मग त्याच्यानंतर आम्हाला दोघींना असं झालं की यार आपल्याला हे गाणं स्टोरीमध्ये ठेवायचं आपल्या पॉडकास्टच्या. आणि मग ते त्या स्टोरीमध्ये ठेवण्यासाठी आम्ही तो अख्खा ब्रेकअपचा एपिसोड डिसाईड केला की आपण ब्रेकअपवरती बोलूया. आणि मग ब्रेकअपवरतीच बोलायचं आहे तर मग रिलेशनशिप, सिंगलहूड सगळ्यावरती बोलूया थोडं थोडं. आणि असे करत ते टॉपिक्स येत गेले. म्हणजे असं पण वेनी आमच्याकडे टॉपिक्स आलेले आहेत. म्हणून असं सांगायला काहीच आम्हाला वाटत नाही की आम्ही असं बसून काही डिझाईन नाही केलंय की, पण ते ॲक्च्युली मला असं वाटतं मोर ऑर लेस की ते खूप एका फ्लोमध्ये होत गेलं या गोष्टी. आणि जे इन्सिडेन्सेस आम्हाला वाटलं की आम्ही शेअर करू शकतो तुमच्या सगळ्यांबरोबर आणि जेणे तुम्हाला पण ते ऐकायला आवडेल असं आम्हाला वाटलं, त्या गोष्टी आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला. येस. आणि आता पुढचा प्रश्न असा आहे की पॉडकास्टचा एक एपिसोड करता तेव्हा साधारण तुम्हाला किती वेळ लागतो? सुश्रू, किती वेळ लागतो बरं आपल्याला साधारण? काहीच नाही. म्हणजे मला असं वाटतं की खूप कमी वेळ लागतो. आमच्या आठवड्यातनं 2च मीटिंग्स असतात. एक रेकॉर्डिंगची असते आणि एक एडिटिंग आणि अपलोड आणि सगळं लिहिणं वगैरे, डिस्क्रिप्शन त्याची असते. आणि येस. आय थिंक आम्हाला कमी वेळ लागतो कारण आमचा पॉडकास्टमध्ये आम्ही जे बोलतो ते सगळे आमचे स्वतःचे एक्सपिरियन्सेस आहेत. त्यामुळे आम्हाला त्याच्यावरती जास्ती विचार नाही करावा लागत किंवा कुठे अभ्यास नाही करावा लागत की इंटरनेटवरती ह्याच्याबद्दल काय लिहिलंय किंवा एखाद्या Absolutely. पुस्तकात ह्याच्याबद्दल काय लिहिलंय. सो त्यामुळे कधीच असं माझं किंवा प्रियांकाचं असं काही स्क्रिप्टेड नसतं. जे काही मनात आहे ते बोलतो. जसं सिंगलहूडचं घेतलं तर जे काही आमचे विचार आहेत तेच आम्ही तिथे बोललोय. सो स्वतःचे येस. विचार बोलायला कधीच जास्ती वेळ नाही लागत. येस. वेळ सांगायचीच झाली तर साधारण 3 ते 4 तास आठवड्याचे जातात ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये. हो, एक्झॅक्टली. आणि मीनवाईल आम्ही असे पॉडकास्टचा विचार करत असतो ते वेगळे, पण ते आम्ही कॅल्क्युलेट करत नाही, कारण की मग तर खूपच त्रास होतील, कारण की ते इतकं त्याच्यामध्ये एनग्रॉस्ड झालेलो असतो की सतत पॉडकास्टचे विचार येत असतात. म्हणजे पॉडकास्ट हा आता अविभाज्य घटक झालाय. आणि त्याच्या पुढचा नेहमी ठरलेला एक प्रश्न असतो तो म्हणजे की हा सगळं छान छान तर आहे पण तुम्हाला काय चॅलेंजेस येतात इन जनरल? तर मला जितपत आठवतं, पहिलं तर एक होतं की जेव्हा आपला फर्स्ट एपिसोड ऑन एअर करायचं ठरवलेलं, तेव्हा आपल्या दोघींच्या मनात हा प्रश्न होता की आपण जे बोललो आहे ते लोकांना नक्की आवडेल ना ऐकायला. सो त्याच्यासाठी आपण आपल्या खूप जवळच्या 2 व्यक्तींना तो पॉडकास्ट ऐकवलेला, तो Yes. एपिसोड ऐकवलेला. आणि त्यांच्या रिव्ह्यू नंतर आपल्याला असं झालं की ओके, म्हणजे लोक ऐकतील आणि एन्जॉयही करतील असं वाटलेलं. हो, पण लोकांचं अप्रुव्हल तर आलंच. पण मला आठवतंय की पहिला एपिसोड आपण सगळं रेडी केलं की ओके आपली रिलीज डेट ठरली की आपण ह्या दिवशी पॉडकास्ट रिलीज करणार. आणि आपण इतक्या उत्साहात होतो. म्हणजे मला आठवतंय की आपण असे छान कपडे वगैरे घालून बसलेलो की आता रिलीज करणार आणि पार्टी करणार मस्तपैकी आपण. आणि आपण आपल्या फ्रेंड्सना वगैरे पण इन्व्हाइट केलं होतं आणि आपण ते रिलीजचं बटन दाबलं आणि त्याच्यानंतर आपल्याला कळलं की ओके पहिला एपिसोड जेव्हा तुम्ही ब्रॉडकास्ट करता तेव्हा तो त्याच दिवशी ॲपल पॉडकास्ट आणि गुगल पॉडकास्टवरती येत नाही. त्याला वेळ लागतो. त्या कंपनीज डिसाईड करतात की तुमचा पॉडकास्ट तेवढा चांगला आहे का की तो लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि मग तो तिथे जातो. आणि हे आपल्याला ऐन वेळेस कळलं होतं. हो, आणि मला आठवतं की आपण असे जेवढे ते पॉडकास्टचे ॲप्स होते आपण सगळे ट्राय करत होतो की ॲटलिस्ट एका ॲपवरती ते पटकन इमिडिएटली अपलोड झालं पाहिजे. खरंच. कारण की आपण असं एकदम सस्पेन्स क्रिएट केलेलं होतं आपल्या पार्टीच्या आधी. येस. आणि जेव्हा स्पॉटिफायवरती ते अपलोड झालं ती खुशी वेगळीच होती. हो बाबा. सो हे झालं दुसऱ्या लोकांवरचं अप्रुव्हल. दुसरं जे सगळ्यात मोठं अप्रुव्हल जे माझ्यासाठी असतं, जे मला खूप चॅलेंजिंग वाटतं, ते म्हणजे जेव्हा मी पोस्ट शेअर करणार असे किंवा मी डिझाईन करत असते तेव्हा मला श्रूकडनं मिळणारं अप्रुव्हल.
प्रत्येक फॉन्टमध्ये मिळणारं अप्रुव्हल म्हणजे तो एक वेगळाच मी स्ट्रगलच म्हणेन आता इथे. तो एक वेगळा स्ट्रगल असतो. म्हणजे प्रियांकाला एक फॉन्ट खूप आवडतो आणि तिला तो फॉन्ट कुठे ना कुठेतरी यूज करायचा असतो आणि आत्तापर्यंत मी तो तिला यूज नाही करून दिलाय. कारण माझं असंच असतं की लोकांना ते पटकन वाचता आलं पाहिजे. येतं वाचता, पण तुला तो फॉन्ट आवडत नाही हा मुद्दा आहे, पण ठीक आहे. आणि फॉन्ट बरोबरच मग जसं पोस्टर्स बनवणं वगैरे हे सगळं जसा पार्ट असतो, त्याच्यानंतरच येतं दुसरा पार्ट म्हणजे त्यांना पब्लिश करा. हो. सो एवढी मेहनत करून मी अप्रुव्हल घेते तिचं. आणि त्याच्यानंतर सोशल मीडियावरती अजून एक वेगळं चॅलेंज म्हणजे इंस्टाग्राम शिकण्यापासून सुरुवात होते. खरं. कारण की आधी असं वाटायचं, म्हणजे मी कधी हा विचारही केला नव्हता की स्टोरी टाकणं इतकं डिफिकल्ट असू शकतं किंवा रील बनवणं फॉर दॅट मॅटर इतकं डिफिकल्ट असू शकतं. खरंच मला आठवतं की रील्सच्या वेळेस तर तो जो पहिला व्हिडिओ केलेला तो मी 4 वेळा डिलीट करून परत अपलोड केला होता. हो, आय नो. असं गुगल करून बघितलेलं की नक्की रील कशी बनते, त्याचा टाईम कसा वाढतो. हो, पण ह्या सगळ्यावरूनच मला त्या सगळ्या इंस्टाग्रामर्सला आणि सगळ्या त्या लोकांना जे खूप शिद्दतचे रील्स बनवतात, त्याच्यानंतर त्यांचे फॉलोअर्ससाठी ते लोक सतत पोस्ट करत असतात. सो हे जितकं वाटतं सोपं तितकं डेफिनेटली नाही आहे. तुम्हाला खूप रेग्युलरली ह्या गोष्टी कराव्या लागतात. हो. तेव्हा कुठे त्याचा फायदा व्हायला लागतो किंवा दिसायला लागतो ॲटलिस्ट. सो हॅट्स ऑफ टू देम. हो, म्हणजे रेग्युलरली पण आणि पेशंटली पण हे सगळं करावं लागतं. खूप पेशन्स दाखवावा लागतो या सगळ्यामध्ये. पण ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्याच आणि मला माझ्या साईडने अजून एक चॅलेंज वाटतो तो म्हणजे एडिटिंगचा. कारण आधी कधीच ह्या गोष्टी केल्या नसल्यामुळे GarageBand कसं यूज करायचं, कसं एडिट करायचे ऑडिओ फाईल्स हे सगळं पण खूप चॅलेंजिंग होतं. म्हणजे तुम्ही विचार एक करता पण तुम्ही रेकॉर्ड करताना तुम्ही काहीतरी वेगळंच बोलून जाता. येस. आणि एडिटिंग बरोबरच बाकी मग छोटे छोटे चॅलेंजेस होतेच. म्हणजे आय रिमेंबर की जेव्हा डोक्याला ताप नकोचं जीमेल अकाउंट काढलं तेव्हा ज्या दिवशी आम्हाला ही कल्पना पहिल्यांदा सुचली त्या दिवसाची आम्ही बर्थ डेट ठेवली आणि मग ते चाइल्ड अकाउंट झालं आणि लहान मुलांचं अकाउंट असल्यामुळे मग त्याला सगळीकडे अप्रुव्हल नसायचं की ते तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी यूज नाही करू शकायचात आणि तो एक वेगळाच स्ट्रगल होता. आय नो. म्हणजे सतत आपल्याला लॅपटॉप्सवरती साइन इन करावं लागायचं. आणि हो, तुम्ही फोनवरनं साइन इन नाही करू शकत त्या अकाउंटमध्ये. आणि मग आणि आय रिमेंबर की मग त्यानंतर आपल्याला चेंज करायची होती ती बर्थ डेट तर आपल्याला गुगल ते पण अलाउ करून देत नव्हतं. चाइल्ड अकाउंट ओपन केलात की तुम्ही काहीच नाही करू शकत नंतर, त्याला काहीच एडिट नाही करू शकत. पण आम्ही केलं. सांग कसं केलं आपण केलं. मग आम्ही डोकं चालवलं. आम्ही काय केलं की आजच्या दिवशी त्याचा 18वा बर्थडे असला पाहिजे असं आम्ही तारीख सिलेक्ट केली तिकडे. आणि मग तो दुसऱ्या दिवशी 18 कंप्लीट झाला आणि मग ते अकाउंट ॲडल्ट झालं. आय नो. असे छोटे छोटे पॉडकास्टशी न रिलेटेड पण चॅलेंजेस होतेच आमच्या आयुष्यात. हो, म्हणजे ठीक आहे, आपण हे चॅलेंजेस सगळे फेस केले, पण मला असं वाटतं की आपण खूप मजा पण केली हे सगळं करताना. पण तुला काय वाटतं की तू ह्या पूर्ण पॉडकास्टच्या जर्नीमध्ये तू सगळ्यात जास्त काय एन्जॉय केलंस? पॉडकास्टच्या जर्नीमध्ये खरं सांगायचं तर मी प्रत्येक मुवमेंट एन्जॉय केले ह्या पॉडकास्टची. म्हणजे इतकी मजा यायची हे सगळं करताना, स्पेशली जेव्हा आम्ही चुकीचं काहीतरी बोलून जायचो रेकॉर्ड करताना. आणि म्हणजे मला खूप लोकांकडनं हा रिप्लाय आलाय की तुम्ही केवढ्या हसत असता पॉडकास्टमध्ये. पण तुम्हाला खरं सांगायचं झालं तर त्याच्यातलं अर्ध हसणं हे डिलीट केलेलं असतं कारण आम्ही इतक्या हसतो हा पॉडकास्ट रेकॉर्ड करताना. एखादी अशी स्पेसिफिक मेमरी सांगायची झाली तर ज्या दिवशी आमचा पहिला एपिसोड रिलीज झाला त्याच्यात दुसऱ्या दिवशी सॅटर्डेला खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स मिळाला आम्हाला. म्हणजे खूप लोकांनी आम्हाला ॲप्रिशिएट केलं, खूप लोकांना मजा आली तो पॉडकास्ट ऐकायला. आणि मला आठवतं की माझ्या ओळखीच्या अशी लोकं की जी सध्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत अशा लोकांनी मला मेसेज करून सांगितलं की तुझा आवाज इतक्या वर्षांनी ऐकला, खूप छान वाटलं आणि खूप मजा आली, तू अजूनही तशीच आहेस वगैरे. सो पॉडकास्टच्या निमित्ताने त्या लोकांची परत
बोलायची संधी मिळाली. सो ती मेमरी माझी सगळ्यात जास्त एन्जॉयेबल होती. तुझी कुठली मेमरी होती? सो मला असं वाटतं की माझ्यासाठी सगळ्यात एक्साइटिंग डेज मी म्हणेन की वेनसडे आणि संडे असतो, जेव्हा आपण रेकॉर्डिंग करतो आणि एडिटिंग करतो आणि पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे त्याच्याबद्दलचे जे डिस्कशन्स आपले चालू असतात. सो ते मी खूप मिस करणार आहे. तो जो मुमेंट असतो ना, त्याच्यामध्ये मी इतकी खुश असते, बाकीचं काहीच डोक्यात नसतं आणि खूप असं म्हणजे माझ्यासाठी ती थेरपी आहे असं मला वाटतं. आणि मला ह्याच्यामध्ये अजून एक ॲड करायचं आहे, ते म्हणजे आम्ही हा एपिसोड फ्रायडेला रिलीज केला आणि त्याच्यानंतर आम्ही तो कुठेच टाकला नव्हता. फेसबुक इंस्टाग्रामची अकाउंट्स नव्हती तोपर्यंत ह्या पॉडकास्टचे. आणि आम्ही झोपायच्या आधी फक्त आमच्या घरच्यांना तो पाठवला होता. आणि आम्ही शनिवारी जेव्हा उठलो तेव्हा आमच्या घरच्यांनी तो ऑलरेडी खूप लोकांना फॉरवर्ड केला होता. आणि त्या क्षणी आमच्या दोघींच्याही घरच्यांचा जो आनंद होता तो म्हणजे बघण्यासारखा होता. म्हणजे ते फिलिंग एक्सप्रेस नाहीच करता येणार. येस, एक्झॅक्टली. म्हणजे जेवढा पॉडकास्ट आपल्यासाठी प्रेशियस होता, म्हणजे तो स्पेशली फर्स्ट एपिसोड, तेवढाच भरभरून आनंद मॉम डॅडच्या चेहऱ्यावरती बघायला मिळाला आणि त्यांचा उत्साह दिसून आला त्याच्यामध्ये की त्यांना किती आवडला आहे आणि ही कल्पनाच त्यांना केवढी आवडली आहे. हो ना प्री. पण आता मला सांग की तुझा सगळ्यात फेवरेट एपिसोड कुठला होता? सो अनडाऊटेडली मला असं वाटतं की माझा तरी फेवरेट आहे दिसतं तसं नसतं, जो आपला 4था एपिसोड होता ज्याच्यामध्ये आपण गेम खेळलेलो. तो रेकॉर्ड करताना जेवढी मजा आली, म्हणजे तो ऐकताना मला अजूनसुद्धा हसू येतं जेव्हा कधी मी तो ऐकते. पण रेकॉर्ड करताना जे केलं होतं आपण, जो दंगा घातलेला त्या दिवशी, तो खूपच छान होता. म्हणजे ते खूप असं माझ्या लक्षात राहिलं आहे आणि तो इतका स्मूथ आणि फ्लोईंग एपिसोड झाला असं मला वाटतं. सो तो माझा वन ऑफ द बेस्ट एपिसोड आहे. पण त्याच्याबरोबरच मला हे पण नक्की सांगायला आवडेल की जे आपले यू आर द हिरो ब्रोवाले जे एपिसोड्स होते 2, ते पण माझे खूप फेवरेट आहेत. कारण ते रेकॉर्ड करताना आणि पुन्हा एकदा त्या सगळ्या मुवमेंट्स आणि मेमरीज जगताना इतकं छान वाटलं. आपल्या फ्रेंड्सबरोबर आपण रेकॉर्डिंग केलं आणि ते सगळं अरेंज करणं वगैरे त्या सगळ्या एपिसोड्ससाठी. सो मला ते खूप आवडतं. सो हे 3 माझे फेवरेट एपिसोड्स आहेत. आणि तुझा कुठला फेवरेट एपिसोड आहे? माझा पण सेम 4था जो एपिसोड आहे आपला, दिसतं तसं नसतं. म्हणजे तो गेम खेळायला आणि ते रेकॉर्डिंग करताना जेवढी मजा आली होती ना, म्हणजे वेगळंच होतं ते. म्हणजे बाकीच्या एपिसोड्समध्ये आपण आपल्या मेमरीज सांगतो, त्या जगतो. सो बाकीचे एपिसोड्स पण फेवरेट आहेच आहेत. पण जर का अगदीच एक सांगायचं झालं तर 4था एपिसोड. ओके, सो हे सगळं झालं फेवरेटिझमवरती. पण तुला काय वाटतं की ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज कुठे आहे किंवा तुझ्या अकॉर्डिंगली कुठे इम्प्रूव्ह करता येईल? सो मला आठवतं आहे की आपण जेव्हा प्रत्येक एपिसोड रेकॉर्ड केला आहे त्याच्यानंतर एडिटिंग झाल्यानंतर आपण तो ऐकायचो आणि तो आपल्याला आवडल्यानंतर आपण तो पुढे न्यायचो. सो मला तरी असं कधी असं काही जाणवलं नाही की हां हे आपण अगदीच बदलायला पाहिजे किंवा हे अगदीच चुकीचं होतं आहे आणि आपण ते चेंज केलं पाहिजे. सो असं कुठली गोष्ट मला आत्ता तरी सुचत नाही आहे तू प्रश्न विचारल्यानंतर. पण एक गोष्ट जी पॉडकास्टच्या रेकॉर्डिंगशी किंवा पॉडकास्टशी डायरेक्टली रिलेटेड नाही आहे, पण जी आपण इम्प्रूव्ह करू शकतो ती म्हणजे आपली पब्लिसिटी. की नॉर्मली असं म्हणतात की तुम्हाला सतत काहीतरी अपलोड करत राहिलं पाहिजे, जे आपण मला असं वाटतं की आपण जरा कमी वेळ दिला त्याच्यासाठी. सो ते आपण इम्प्रूव्ह करू शकतो. येस, गुड पॉईंट. पण बाकी ठीक आहे. मग तुला काय वाटतं की आपण काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे? मला असं वाटतं की आपण आपलं थोडंसं मराठी अजून इम्प्रूव्ह केलं पाहिजे. कारण की डोंबिवलीकर ऑफकोर्स. प्लीज. पण येस, म्हणजे मला असं वाटतं की तरी आपण बरंच मराठी बोललो आहेत आणि मराठी शब्दांचा उपयोग केला आहे. पण अजून आपण बेटर करू शकलो असतो आणि केलं पाहिजे. सो ती एक इम्प्रूव्हमेंट असेल माझ्याकडनं. येस. पण मला असं वाटतं की आता आपल्या शेवटचा एपिसोडचा वेळ संपत आलेला आहे. तर नेहमीप्रमाणे आम्ही तुम्हाला प्रश्न नाही विचारणार, पण आपली प्रथा असल्यामुळे तुम्हाला एक फन फॅक्ट सांगू. आजची फन फॅक्ट अशी आहे की
पॉडकास्ट हा शब्द ॲक्च्युली एक ॲक्रॉनिम आहे, म्हणजेच हे एक संक्षिप्त रूप आहे. पॉडकास्टचा फुल फॉर्म जर का सांगायचा झाला तर त्याचा फुल फॉर्म आहे पर्सनल ऑन डिमांड ब्रॉडकास्ट. हे मला नव्हतं माहिती की हे ॲक्रॉनिम वगैरे आहे. पण याचं काहीतरी ॲपलशी पण ॲपल कंपनीशी पण रिलेटेड आहे काहीतरी, राईट? येस, सो पॉडकास्ट हे ॲक्च्युली पहिल्यांदा ॲपल डिव्हायसेसवरती आलं. आणि पॉडकास्ट हा वर्ड त्यांनी कसा तयार केला तर त्यांचं डिव्हायसेस असतात आयपॉड, ज्याच्यावरती तू नॉर्मली म्युझिक वगैरे ऐकू शकतेस. सो आयपॉडचा पॉड आणि ब्रॉडकास्टचा कास्ट असं मिळून त्यांनी पॉडकास्ट हा शब्द तयार केला होता. मस्तच, येस. भारी आहे. सो आता शेवट आलाच आहे. सो मग ऐकायला विसरू नका नेक्स्ट एपिसोड पुढच्या शुक्रवारी. हा आपला शेवटचा एपिसोड आहे, नेक्स्ट एपिसोड नसणार आहे. ओके, पण काही हरकत नाही. जर तुम्हाला आमची आठवण आली तर पॉडकास्टचे सगळे एपिसोड्स तुम्हाला ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, स्पॉटिफाय इत्यादी सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती नेहमीच ऐकायला मिळतील. सो तोपर्यंत काळजी घ्या, खुश राहा आणि स्वस्त राहा.